नागराज गडदर हे मूळचे कर्नाटक राज्यामधील रहिवासी. ते कामधंद्यानिमित्त काही वर्षापासून पुणे येथे राहत होते. पुण्यामधील मुंडवा परिसरातील साईबाबा कॉलनी केशवनगर येथे राहत होते. त्यांच्या समवेत त्यांची बायको कविता, 7 वर्षाचा मुलगा आकाश आणि 6 वर्षाची मुलगी जीविका असे सर्व एकत्र राहत होते. नागराज यांचा लहान भाऊ मल्लिकार्जुन हाही त्यांच्याकडे राहत होता. मल्लिकार्जुन सेंटरिंगचे काम करत होता, पण त्याची बायको त्याच्याजवळ राहत नव्हती. ती गावाला कर्नाटक येथेच राहत होती. मल्लिकार्जुनला दारूचे व्यसन होते, त्यामुळे नवरा बायकोमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहायला येत नव्हती. त्यामुळे मल्लिकार्जुन हा आपला भाऊ नागराज यांच्याकडेच राहत असायचा. तेथे जेवण खाणे करायचा. मल्लिकार्जुन हा याच परिसरात सेंटरिंगचे काम करायचा. त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही या क्षेत्रामधला असल्यामुळे रोजचा कामधंदा करून झाल्यावर संध्याकाळी दारूच्या व खाण्यापिण्याच्या पार्ट्या सुरू करणे झाले होते. त्यामुळे तो बहुतेकदा रात्री उशिरा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा कामाला जायचा. हा त्याचा रोजचा नित्यनियमच ठरला होता. त्याचे रोजचे रडगाणे चालू होते. नुकतेच त्याच्या बहिणीची मुलगी कर्नाटक येथे आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागराज हा पत्नी कविता आणि मुलांसह गावी गेला होता. ती मुलगी जास्त आजारी असल्याने नागराज गावीच राहिला, तर पत्नी कविता आपल्या मुलांसह कोणातरी नातेवाईकांबरोबर पुणे येथे परत आली. नागराज हा परिवारासह गावी गेल्यामुळे मल्लिकार्जुन हॉटेलमध्ये खाऊन कामाला जात होता. पण दिनांक 13 ऑगस्टला कविता ही दोन्ही मुलांसह कर्नाटकवरून पुण्यामधील घरी आली. त्यामुळे मल्लिकार्जुनही आता घरी येऊ लागला. दिनांक 14 ऑगस्ट 2024ला सकाळी उठून कविताने आपले नित्याचे कामकाज उरकले. 4-8 दिवस गावाला गेल्याने घरामध्ये बराच कामाचा पसारा पडला होता. त्यामुळे कविता काम उरकत होती. तिने सकाळी मुलांना चहा नाश्ता करून दिला. मल्लिकार्जुनलाही तिने नाश्ता करून दिला. बाकी झाडलोट करून तिने घरामधील 4 दिवसांची धुण्याची कपडे भिजत टाकली. भांडी घासण्याची सुरुवात केली. त्या दिवशी मल्लिकार्जुन कामाला गेलाच नव्हता. तो सकाळपासून दारू पिण्यासाठी मित्रपरिवाराकडे पैसे मागत होता. कुठेतरी पैसे मागून तो दारू पिऊन घरी आला. तो भाऊजाई कविताला म्हणत होता की मला जेवायला द्या. त्यावेळी कविता धुणी भांडी उरकून चपाती करत होती. पण ते लक्षात न घेता मल्लिकार्जुन तिला म्हणत होता मला जेवायला वाढ. त्यावेळी कविता त्याच्यावर चिडली. ती म्हणाली मी काय बसली आहे का? मी 4 दिवस गावाला गेली. त्या 4 दिवसांची धुणे भांडी घरदार साफ करणे गरजेचे आहे म्हणून काम करत बसले होते. मी काय आराम करत बसले नाही ना. त्यावेळी मल्लिकार्जुननी कविताकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. तिने नकार दिल्याने त्या दोघांमध्ये वादविवाद झाला. ती कडक बोलली तसा तो वरमला. तेव्हा घरात भाजी नव्हती म्हणून कविताने शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नात्यामधील एका महिलेच्या घरून दोडक्याची भाजी आणून दिल मल्लिकार्जुनला जेवायला वाढले. पण जेवतानाही मल्लिकार्जुनच्या डोक्यामध्ये कविता जे बोलली त्याचा राग धुमसत होता. आता तिला अद्दल घडवायचीच असे त्याने ठरवले. तो जेवून झाल्यावर थोडा वेळ बाहेर फिरून आला. दरम्यान कविता घरामधील उरकून बिछाण्यावर पडली होती. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमार झालेला असावा. कविताचा मुलगा आकाश हा हॉलमध्ये झोपी गेला, तर मुलगी जीविका घरामध्ये खेळत होती. त्यावेळी मल्लिकार्जुनने तिला खेळण्यासाठी घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. जीविका घराबाहेर पडल्यावर त्याने घराच्या दरवाजाला कडी लावून घेतली. आपली भाऊजाई कविता आपल्याला रागाने उलटी बोलली, अंगावर धावून आली, हात उगारला आणि दारू पिण्यास पैसे न देण्याच्या कारणावरून त्याने तिला कायमचे संपवायचे ठरवले. कविता दुपारी झोपलेली पाहून त्याने तिच्यावर झडप घातली. क्षणार्धात तिचा गळा दाबून धरला. तो तिचा गळा जोराने दाबण्याचा प्रयत्न करू लागला. कविताने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा इलाज चालला नाही. मल्लिकार्जुनने तिचा गळा जोरदारपणे दाबल्याने ती जागेवर निश्चित पडली. ती बिछाण्यावर शांत पडल्यावर मल्लिकार्जुन थोडा वेळ तिथेच बसून राहिला. त्याला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हते. आता आपण कविताच्या मृत्यूला कारणीभूत ठरू नये यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावे लागणार या विचारातून तो परिसरात राहणारे नातेवाईक महिला अन्नपूर्णा देवेंद्र चलवादी यांच्याकडे गेला.
त्यांना सांगितले की वहिनी कविता निश्चित पडली आहे, ती काहीच बोलत नाही. हे ऐकून अन्नपूर्णा यांनी घरी येऊन कविताला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कविता उठत नसल्यामुळे अन्नपूर्णा यांनी याच परिसरात राहणारी त्यांची मावशी ज्योती घोडके व इतर महिलांना बोलावून घेतले. त्यानंतर ज्योती घोडके, मल्लिकार्जुन आणि इतर मंडळींनी मिळून कविताला उपचारासाठी जवळच्या असलेल्या मानिपाल हॉस्पिटल पुणे येथे नेले. तेव्हा साधारणपणे 7 वाजण्याचा सुमार झाला होता. तेथील डॉक्टरांनी कविताला तपासले आणि तिला उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. तसेच हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रत्युप मणिपाल यांनी मुंडवा पोलीस स्टेशन येथे फोन करून कळवले. ही माहिती मिळताच मुंडवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप हे आपली टीम घेऊन हॉस्पिटल येथे दाखल झाले. त्यांनी बारकाईने पाहणी केली. त्यावेळी कविताच्या मानेवर व गळ्यावर नखे ओरखडण्याच्या खुणा व जखमांच्या खुणा दिसत होत्या. तोंडावर व उजव्या गालावर नखांच्या जखमा दिसत होत्या. मृतदेहाची उलटी पालती करून पाहणी केली असता डोक्याच्या मागच्या बाजूला टेंगुळही आले होते. हनुवटीवर ओरखडण्याच्या खुणा दिसत होत्या. उजव्या हाताच्या पोटरीला निसर व काळसर डाग दिसत होता. ओठाच्या वरच्या व खालच्या बाजूस निसर व काळसर डाग खरचटलेले दिसत होते. यावरून निश्चित काहीतरी गंभीर प्रकार असल्याची खात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांची झाली. त्यांनी ही माहिती तत्काळ आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांना दिली. पोलीस निरीक्षक संजय माळी यांना संशय आल्याने त्यांनी तिथे कविताच्या घरी कोण कोण राहते, त्या दिवशी घरी कोण कोण आले होते याबाबत माहिती घेतली. मणिपाल हॉस्पिटल येथून पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवला. संजय माळी यांनी ससून येथील डॉक्टरांशी संपर्क साधून मृत्यूच्या कारणाबाबत ॲडव्हान्स सर्टिफिकेट प्राप्त केले. त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहाचे अंत्यसंस्कार उरकून झाल्यावर मयत कविताच्या लहान मुलांकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांनी चौकशी केली. तेव्हा त्या मुलांनी सांगितले, आमचे काका मल्लिकार्जुन व आईची भांडणे झाली होती. याच कारणावरून काका मल्लिकार्जुनने आईला मारहाण केली. आता पोलिसांनी मल्लिकार्जुनला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मी नव्हेच असे दाखवत होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठांपुढे हजर केले. त्यावेळी वरिष्ठांच्या प्रसादाने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच कविताचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. मल्लिकार्जुन विरुद्ध मुंडवा पोलीस स्टेशनला कलम 103 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.